टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। परवाना योजनेने त्याचा परत केला का सरकारवरती दबाव वाढला त्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण कशा पद्धतीने बघताय? बघा, मी याच्यावरती बोलण्यापेक्षा माननीय गृह राज्यमंत्री योगेश कदम साहेब यांनी याच्याबद्दल स्पष्ट भूमिका आपल्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर केलेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती मी आणखी टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही। दुसरा विषय असा आहे की रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे काल बार्शीमध्ये माजी आमदार अजय राऊत यांच्या मुलावरती त्यांनी आरोप असा केलेला आहे की त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याची गाडी चालली, त्याच्यामध्ये 1 महिन्यापूर्वीचा रागाचा व्हिडिओ जो आहे तो रणवीर राऊत आणि त्या जाधव नावाच्या व्यक्तींचा आहे, तो त्यांनी असं भासवलेला आहे। रोहित पवारांचं असं म्हणणं आहे की हे रणवीर राऊतांनी केलेलं आहे, म्हणजे माजी आमदार अजय त्यांनी काय स्टेटमेंट दिलंय याला फार महत्व नाही, परंतु राजाभाऊ राऊत साहेब यांच्याशी मी बोलतो, मला मागा त्यांचा फोन आला होता पण मी गडबडीत उचलला नाही, मी त्यांना केला होता त्यांनी उचलला नाही, मी त्यांच्याकडून माहिती घेऊन सविस्तर सांगतो, मला या विषयीची अजिबात माहिती नाही की सरकारनं राजीनामा घेण्याऐवजी असं उलट फक्त खात्याबद्दल काय सांगते? बघा, आता मी एक छोटा कार्यकर्ता आहे, हे सगळे वरिष्ठ पातळीवरती सगळे निर्णय होतात, याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यावरती स्पष्ट बोलू शकतील, मी या विषयावरती काय बोलणार। सावली बारचा जे विषय घडला होता, सावली बारचा जो परवाना आहे मिळावं यासाठी माध्यमातून एक प्रयत्न केला जातोय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21वा वर्धापन दिन आहे, या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विद्यापीठामध्ये आलोय। या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रकाश मानवर सर यांनी अत्यंत चांगली संकल्पना आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मांडलेली आहे। अखंड जगातल्या लोकांना पंढरपूरच्या वारीचं एक वेगळं अट्रॅक्शन आहे। एखादा सवासण्याचा कार्यक्रम घ्यायचा म्हणला, एखादा साखरपुडा असला, एखादा लग्न असलं, आपल्याला पत्रिका छापावी लागते, आपल्या गावची यात्रा असली आपल्याला पत्रिका छापावी लागते, लोकांच्याकडे जावं लागतं, त्यांना निमंत्रण द्यावं लागतं, लोक येतात लोक नाही येत, परंतु एकमेव असं उदाहरण आहे की त्याची पत्रिका छापली जात नाही, त्याचं निमंत्रण जात नाही, परंतु लाखो वारकरी हे वारीमध्ये सामील होतात आणि त्यामुळे जगभरातल्या प्रत्येक नागरिकांना या वारकरी विषयीचं एक वेगळं अट्रॅक्शन आहे आणि म्हणून याच्याबद्दलचं चांगलं प्रशिक्षण हे ज्यांना घेण्याची इच्छा आहे त्यांना आता आपल्या आळंदीला देहूला तर वारकरी संस्था आहेत, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं हा जो प्रस्ताव मांडलेला आहे तो अत्यंत प्रस्ताव चांगला आहे। मी स्वतः माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उच्च तंत्र खात्याचे मंत्री माननीय चंद्रकांत दादांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा करणार आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे। पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पूजेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी एक वेगळी रचना करून ठेवलेली आहे, जी आज पण ती चालू आहे। पंढरपूरमध्ये आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला तिथं राहता यावं म्हणून होळकरवाड्याची निर्मिती मंदिराला लगतच केलेली आहे आणि त्यामुळं अहिल्यादेवींच्या नावानं असणाऱ्या विद्यापीठामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक संशोधन केंद्र स्थापन करण्याची इच्छा या विद्यापीठानं प्रकट केलेली आहे। तर मी विद्यापीठाचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि सरकारकडे पाठपुरावा करून ही संस्था लवकर स्थापन होईल यासाठी प्रयत्न करतो। तत्कालीन एटीएसचे अधिकारी आहेत ज्यांना यामध्ये आदेश देण्यात आलेले होते की सरसंघचालक मोहन भागवतांना अटक करावी, ताब्यात घ्यावं, पकडावं आणि हा हिंदू दहशतवाद आहे अशा पद्धतीचा एक मुळामध्ये त्यांनी खुलासा केलेला आहे। ही जी घटना घडली त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे काही लोक मताचं घाणेरडं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून हिंदू समाजाला हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, त्या लोकांनी भगवा दहशतवाद आहे अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु काल मालेगाव मध्ये जे घटना घडली होती त्याबद्दल कोर्टानं त्या सर्व लोकांना निर्दोष सोडलेला आहे। माझं म्हणणं हे आहे की ज्या लोकांनी अरे हिंदू कधीही आक्रमण करत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्या अगोदरच्या काळापासून अभ्यास केला तर हिंदू धर्म मोठा करण्यासाठी कधी तलवारीचा वापर करत नाही, कधी बळाचा वापर करत नाही, कधी जोर जबरदस्ती करत नाही, कुणाची फसवणूक करून त्यांचं धर्मांतरण करत नाही। हिंदू समाज हा सरळ मार्गी समाज आहे, तो सर्वांना सन्मान देतो, परंतु प्रत्येकानं उठायचं आणि हिंदू धर्माचे लचके तोडायचे, धर्मांतरण करायचं तर हिंदूतल्या लोकांना कन्वर्ट करायचं, लव्ह जिहाद करायचा तर हिंदूतल्याच मुलींना टार्गेट करायचं, मंदिरं तोडायची तर हिंदूंची मंदिरं तोडायची, मूर्त्यांचं भंजन करायचं, असे जे प्रकार सुरू आहेत हे जे सगळे लोक जी हिंदू सोडून जी लोक आहेत ती लोक करतायत। त्यामुळे भगवा दहशतवाद आहे असं ज्या लोकांनी स्टेटमेंट केलं त्या काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे, तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे,
या देशाची माफी मागितली पाहिजे आणि या भारतात राहणाऱ्या 100 कोटी हिंदूंची माफी मागितली पाहिजे. कोर्टानं तुमच्या तोंडावरती चपराक मारलेली आहे. हे जे निवृत्त अधिकारी आता दावे करतायत, ज्या पद्धतीने दावे करतात, त्या अधिकाऱ्यांची मागणीकडे आपण कशा पद्धतीने बघताय? कोण आहेत मी काय त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही, परंतु या महाराष्ट्रामध्ये अशी बरीच लोक अशा पद्धतीनं म्हणजे काय त्यांचं स्टेटमेंट आहे हे मला माहित नाही. त्यांनी असं म्हटलं की आमच्यावरती दबाव होता. कोणी दबाव टाकला होता? तत्कालीन अधिकारी जबरदस्तीने पकडून आणा आणि कोटी केस रंगवा अशा बघा. म्हणजे आता हे जर एखादा जे अधिकारी आहेत जे त्या टीम मध्ये होते ना, टीम मधले अधिकारी जर असं बोलत असतील तर नक्की या सगळ्या गोष्टीचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मोहन भागवत साहेब हे जे संघाचे प्रमुख आहेत त्यांना या केसमध्ये का घ्या, कशासाठी घ्या, तर याची पण चौकशी झाली पाहिजे ना. म्हणजे तुम्ही हिंदूंना टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून आज या भारतामध्ये जेवढे हल्ले झाले, बॉम्बस्फोट झालेले असतील किंवा जेवढे हल्ले झालेले असतील, मंदिरांच्या वरती जेवढे हल्ले झाले असतील, ते कुणी केले ते सगळ्या लोकांना माहित आहे ना. त्यामध्ये अटक असणारी लोक कोण आहेत माहित आहेत ना. आणि त्यामुळं हिंदुस्थान मधला हिंदू समाज कधीही दहशतवादाला खत पाणी घालत नाही. दहशतवाद करण्याचा त्याचा स्वभाव नाही. परंतु राजकारणासाठी ज्या पद्धतीनं काँग्रेसनं भगवा दहशतवाद भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व लोकांचा मी धिक्कार करतो आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे कसल्याही परिस्थितीत, अशी मागणी आपल्या माध्यमातून करतो. काल हिंदू जन आक्रोश मोर्चा दौडमध्ये निघालेला होता. महाराजांच्या पुतळ्याची विटंबना असा देखील एक विषय आला. काय नक्की आपली मागणी आहे त्या विषयासाठी? नाही, अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे. यवतमध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता, जी मूर्ती होती, त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे. लाथा त्या मूर्तीला घातलेल्या आहेत. अशा पद्धतीचं विटंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे. काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. परंतु हे जर सगळी 2-3 महिन्यातली परिस्थिती बघितली, कोडमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मंदिरावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तो चांद शेखनं, नंतर सांगली जिल्ह्यातील भवानीपूर गावामध्ये महादेवाच्या मंदिरातल्या नंदी महाराजाची शिंग कापून टाकली, नंतर वरवण म्हणून गाव आहे यवतच्या बाजूलाच, म्हणजे इकडेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आणि तिकडे महादेवाची मूर्ती तोडून टाकली. म्हणजे हे कुणीतरी करत, सामान्य कुणीतरी केलंय असं माझं अजिबात म्हणणं नाही. याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मीयांचा आत्मा आहे, अस्मिता आहे आणि त्यांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळी लोक जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतात आणि मग त्या अस्मितेवरतीच घाला घालायचा, आमच्या स्वाभिमानावरती घाला घालायचा. आणि म्हणून ज्यांना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्या टीमचा शोध घेतला पाहिजे, UAPA ऍक्ट खाली त्यांच्यावरती कारवाई करता येते का याचा पोलिसांनी विचार केला पाहिजे. परंतु याचे मूळ कोण आहेत, हे कोण करायला लावतंय? कुणाला तरी पुढे करायचं, मग तो दारू पिला होता, मग तो मानसिक रुग्ण आहे असं पुढे वातावरण करायचं. परंतु हे त्या केलेल्या लोकांनी ते कृत्य नाही. त्याच्या पाठीमागे खूप काही लोक असण्याची शक्यता आहे. अरे महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती हात उचलण्याचं धारिष्ट कसं काय होतंय? आणि म्हणून त्यांचे हातकलम केले पाहिजेत, त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे, ही आमची आपल्या माध्यमातून मागणी आहे. लव जिहाद आहे, लँड जिहाद आहे, धर्मांतरणाचा मोठा विषय. आता मला सोलापूर शहरातली मुलं भेटली, अरे किती चुकीच्या पद्धतीनं तुम्ही आमिष दाखवून, त्यांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन, त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना मुलांना शिक्षणासाठी मदत करतो, शाळेचं दप्तर देतो, पुस्तकं देतो, राहायला खोली भाड्यानं देतो, नंतर तुम्हाला दवाखान्यासाठी पैसे देतो, तुम्ही दवाखान्यात जाऊ नका, आम्ही मंत्र तंत्र म्हणतो, चमत्कार करून तुम्हाला आम्ही बरं करतो, तुम्हाला घर बांधायला पैसे देतो, घराला पत्रेचार देतो, सिमेंटची पोती देतो, विटाचा एखादा लोड देतो, असं आमिष दाखवून जबरदस्तीनं फसवणूक करून जे धर्मांतरण सुरू आहे त्याबाबत सुद्धा कालच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा एक चांगला आला पाहिजे. लव जिहादच्या बाबतीमध्ये ज्या मुलींना फसवलं जातंय, सोशल साईट वरती हिंदू नावानं अकाउंट काढायचे, त्याच्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट टाकायची, एकदा फ्रेंड रिक्वेस्ट घेतलं का मग त्यांना त्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि मग जाळ्यात ओढल्याच्या नंतर मुलगी पूर्ण त्यांच्या कामांमध्ये आल्यानंतर मग तिचा खरा चेहरा दाखवायचा आणि मग धर्मांतरण कर,
मग तू बायबलचं वाचन कर, मग तू इकडे नमाज पठण कर, अशा पद्धतीचं जे सुरू आहे त्या लव्ह जिहादच्या बाबतीमधला एक कायदा कडक महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे, असे 2-3 विषयाची मागणी कालच्या यवतच्या या सभेमध्ये झाली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.